यात्रेमध्ये आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूया. डोंबिवली शोभायात्रेचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ वकील आज माझ्यासोबत आहेत, उज्ज्वल निकम. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूयात. सर, सुरुवातीलाच नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला देखील खूप शुभेच्छा, आपल्या दर्शकांना देखील खूप शुभेच्छा. मी 2013 साली इथे आलो होतो शोभायात्रेला. पुन्हा 13 वर्षांनी हे 100वे वर्ष असल्याने श्री गणेश मंदिर संस्थांचे पदाधिकारी श्री दुधे आणि त्यांचे सगळ्या सहकाऱ्यांनी मला खास विनंती केली, म्हणून मी आज इथे आलो. आज नव्या विचाराची, नव्या धोरणाची गुढी आपण उभारतोय. महाराष्ट्रात शोभायात्रा सुरू करण्याचा मान हा डोंबिवलींनी सुरू केलेला आहे आणि ही शोभायात्रा आगळ्या विचाराची असते. लोकशाही जर प्रबळ करायची असेल तर प्रत्येक नागरिकाला लोकशाहीमध्ये काही मतदानाचा हक्क बहाल करण्यात आलाय. हे निवडणुकाचं वर्ष आहे, त्यामुळे मी आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की लोकशाही सुदृढ निरोगी असण्याकरता प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, एवढीच प्रवचन. म्हणजे पाडव्याचा संकल्प हा केला पाहिजे प्रत्येक मतदाराने, असं म्हणायला हरकत नाही. हो, केवळ माझा काही संबंध नाही, हा असा तो तसा अशी घरात बसून टीका करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. जर तुम्ही मतदान करत नसाल तर मतदान हे झालं पाहिजे, केलं पाहिजे. आणि म्हणून नागरिकांनी आपल्या सुबुद्धीप्रमाणे देश बलवान करण्याकरता प्रत्येकाने मतदानाचा हक्क केला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि या नववर्षाचा संकल्प तुम्ही काय केला? मी फक्त एवढंच या नवीन वर्षात सांगेन की असुरांना याच्या विरुद्ध लढताना परमेश्वर श्री गणेश मला अधिक ताकद देव, जेणेकरून मी असुरांना देखील सूर काढायला लावेल. नक्कीच. खूप छान असा संकल्प उज्ज्वल निकम सरांनी बोलून दाखवलेला आहे. कॅमेरामॅन अरविंद सह प्रियंका गोरड पवार, एबीपी माझा, डोंबिवली. पुन्हा एकदा जाऊया आता आपण वेगवेगळ्या ठिकाणचं